Dear student, in the last lecture, we have seen uses of soil, that is, soil is used for the plant conservation, water conservation, plasticity, and we have seen some types of the soils, that is, China clay, shadow soil, terracotta soil, and multani soil. Next, do you know? तुम्हाला माहित आहे का? China clay is an industrial mineral of the type केओलिग्नाइट, जे सर्वसाधारणपणे चिनी माती जी आहे तर ते केओलिनाइट हे एक प्रकारचं औद्योगिक अशा प्रकारचं त्या ठिकाणी खनिज आहे. इट इज फाउंड इन चायना अँड हेन्स कॉल्ड चायना क्ले. हे अशा प्रकारचं जे काही केओलिनाइट हे जे काही औद्योगिक अशा प्रकारचं असताना जे काही खनिज जे आहे तर ते खनिज त्या ठिकाणी चीनमध्ये त्या ठिकाणी सापडतं आणि म्हणून याला त्या ठिकाणी आपण काय म्हणताना असतो, चिनी माती त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. अपॉन हिटिंग धिस सॉइल ॲक्वायर्स ए ग्लेज अँड हार्डनेस अँड देअरफॉर इज युज्ड फॉर मेकिंग क्रॉकरी. या मातीचं एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगितले की या जे असणारी जी काही माती जी आहे तर त्या मातीला हिट केली, उष्णता जर त्या ठिकाणी जर दिली तर ही असणारी जी काही माती जी आहे तर त्या मातीला त्या ठिकाणी ग्लेज म्हणजे चकाकी जी आहे तर ती चकाकी त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसते. आणि दुसरं आपल्याला सांगितले हार्डनेस म्हणजे काठिण्य त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतं. म्हणून ही जी काय असताना जी काही चायना क्ले जी आहे तर त्या चायना क्लेचा वापर त्या ठिकाणी भांडी जी आहे तर ती भांडी बनवण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला दिलेलं आहे की सॉईल टेस्टिंग. आता ही जी काही सॉईल टेस्टिंग जी आहे तर त्या सॉईल टेस्टिंगच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येताना ते पहा की सर्वसाधारणपणे या ठिकाणी सॉईल टेस्टिंग आपल्याला दिलेले म्हणजे मृदा परीक्षण, मातीचं त्या ठिकाणी परीक्षण करायचे. आता कशासाठी करायचं ते आपल्याला दिलेले पहा. द प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ द सॉईल कॅन बी डिटरमाइन बाय द सॉईल टेस्टिंग. मृदेचं परीक्षण जर आपण त्या ठिकाणी जर केलं तर जमिनीमध्ये असणारे जे काही विविध असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक नेमके त्या ठिकाणी कोणकोणते आहेत त्याचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतं. ड्युरिंग सॉईल टेस्टिंग द सॉईल इज एक्झामाइन फॉर कलर, टेक्स्चर अँड द प्रपोर्शन ऑफ द ऑर्गॅनिक्स मॅटर इन इट. त्या ठिकाणी माती परीक्षण त्या ठिकाणी करतो. ते कशासाठी करताना दिसतो तर त्या ठिकाणी हे जे काही सॉईल टेस्टिंग जे आहे तर त्या सॉईल टेस्टिंगमध्ये मातीचा असणारा जो काही रंग असेल, टेक्स्चरमध्ये त्या ठिकाणी पोत असेल किंवा त्या मातीमध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ जे आहेत तर त्या सेंद्रिय पदार्थांचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी सॉईल टेस्टिंग जे आहेत तर त्या सॉईल टेस्टिंगमध्ये त्या ठिकाणी काय केलं तर तपासलं जातं. सॉईल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देर इज द डिफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट and to decide what measures should be taken to remove the deficiency. त्या ठिकाणी माती जी आहे तर ती मातीचं परीक्षण त्या ठिकाणी का केलं जातं तर सर्वसाधारणपणे असणारी जी काही माती जी आहे तर त्या मातीमध्ये कोणत्या घटकांची त्या ठिकाणी डेफिशियन्सी आहे, कमतरता त्या ठिकाणी आहे हे शोधण्यासाठी व ती असणारी जी काही डिफिशियन्सी जी आहे तर ती कमतरता दूर करण्यासाठी कोणकोणते असणारे जे काही उपाय जे आहेत, मेजर जे आहेत तर ते मेजर आपल्याला त्या ठिकाणी ठरवण्यासाठी जी काही सॉईल टेस्टिंग जी आहे तर ती सॉईल टेस्टिंग त्या ठिकाणी केलं जातं. नेक्स्ट, द सॉईल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्राईड इन अन ओपन प्लेस इन द शेड फॉर 8 to 10 days. म्हणजे मृदा परीक्षणासाठी, माती परीक्षणासाठी जमा केलेला जो काही मातीचा असणारा जो काही सॅम्पल नमुना जो आहे तर तो नमुना काय केला तो 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी काय केला जातो, सुकवला जातो. म्हणजे उन्हामध्ये न ठेवता तो काय केला तो सावलीमध्ये त्या ठिकाणी 8 ते 10 दिवस त्या ठिकाणी सुकवला जातो. इट इज देन शिफ्टेड थ्रू ए सिव्ह. त्याच्यानंतर काय केलं तर सिव्ह म्हणजे त्या ठिकाणी चाळण जी आहे तर त्या चाळणीमधून काय केलं तर ती माती जी आहे तर ती माती त्या ठिकाणी चाळून घेतली जाते. नेक्स्ट, टू टेस्ट नेमली द pH and the electrical conductivity test are particularly useful in finding out the characteristics of the soil. सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला मातीचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म लक्षात येण्यासाठी pH, त्याला मराठीमध्ये सामू त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि दुसरं आपल्याला सांगितलं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट
म्हणजे सर्वसाधारणपणे विद्युत वाहकता याच्या काही दोन असणाऱ्या ज्या काही परीक्षांचा त्या ठिकाणी विशेष अशा प्रकारचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल इन युअर फील्ड विथ द हेल्प ऑफ द डिफरंट टेस्ट. मग आपल्या विविध अशा प्रकारचे जे काही प्रयोग जे आहेत तर त्या प्रयोगाच्या आधारानं आपली असणारी जी काही शेती किंवा तुमची असणारी जी काही शेती जी आहे तर त्या शेतीमधली असणारी जी काही मृदा जी आहेत, माती जी आहे तर ती मातीची असणारी जी काही सुपीकता जी आहे तर ती सुपीकता आपल्याला त्या ठिकाणी काय होईल ठरवता येईल. आता याच्यासाठी काही आपल्याला काही भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी दिलेला आहे. आता काय दिलेलं आहे सर्वसाधारणपणे ग्रेस्ट सायंटिस्ट म्हणजे असे त्या ठिकाणी शास्त्रज्ञ होऊन गेले. द डॅनिश सायंटिस्ट सोरेनसेन put forth the concept of pH based on the concentration of hydrogen ions. म्हणजे या ठिकाणी डॅनिश म्हणजे डेन्मार्कचा असणारा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर तो सोरेनसन्स याने काय केलेलं आहे हायड्रोजन आयन्स जे आहे तर त्या हायड्रोजन आयनचं असणारं जे काही कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सहती जे आहे तर त्या सहतीवर आधारित पीएच जे आहेत सामू जे आहे तर त्याची असणाऱ्या काही संकल्पना जी आहे तर ती संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली. टू डिटरमाइन द पीएच ऑफ द सॉइल ए मिक्सचर ऑफ वॉटर अँड ए सॉइल इन द प्रपोर्शन 1:2 इज टेकन अँड टेस्टेड युजिंग सेव्हरल इंडिकेटर्स. त्या ठिकाणी माती जी आहे तर त्या मातीचा पीएच आपल्याला त्या ठिकाणी निश्चित करायचा आहे काढायचा आहे. हा काढण्यासाठी मातीचा पीएच त्या ठिकाणी ठरवायचा आहे. तर याच्यासाठी पाणी आणि माती यांचं 1:2 हे जे काही प्रमाण जे आहेत म्हणजे 1:2 म्हणजे एक भाग समजा 10 ग्रॅम त्या ठिकाणी किंवा 10 मिलीलिटर 10 ml त्या ठिकाणी पाणी घेतलं तर सर्वसाधारणपणे 20 ग्रॅम त्या ठिकाणी माती घ्यायची म्हणजे 1:2 या प्रमाणामध्ये काय करायचे पाणी आणि माती यांचं असणारे जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी घेऊन मिश्रण जे आहे तर ते मिश्रण त्या ठिकाणी करायचे आणि त्याची विविध अशा प्रकारचे असणारे जे काही इंडिकेटर्स दर्शक जे आहेत उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण मागे पाहिलेलं असेल की ब्ल्यू लिटमस आहे, रेड लिटमस आहे, फिनोल्फथॅलीन आहे, मिथिल ऑरेंज आहे, अशा प्रकारचे असणारे जे काही इंडिकेटर जे आहेत दर्शक जे आहेत तर त्या दर्शकांच्या साहाय्यानं आपण ती माती जी आहे तर त्या मातीचं असणारं जे काही परीक्षण जे आहे तर ते परीक्षण आपण त्या ठिकाणी करू शकतो. अकॉर्डिंगली सॉइल मे बी फाउंड टू बी वन ऑफ द फॉलोइंग 3 टाइम्स. आणि याच्यानुसार माती जी आहे तर त्या मातीचे 3 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. पहिला प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे की ॲसिडिक सॉइल म्हणजे आम्लयुक्त अशा प्रकारची माती मृदा पीएच लेस दॅन 6.5. मग आम्लयुक्त असणारी जी काही माती जी आहे तर त्या मातीचा असणारा जो काही पीएच जो आहे तर तो पीएच आपल्याला 6.5 त्या ठिकाणी असतो म्हणजे 6.5 पेक्षा त्या ठिकाणी कमी असतो. त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे हे जे काही पीएच किंवा युनिव्हर्सल इंडिकेटर जे आहे तर ते पुढे आपल्याला 9वी 10वीला आहे तर त्यावेळेला आपण त्या ठिकाणी ते पाहणार आहे. दुसरा आपल्याला त्या ठिकाणी माती जी आहे तर त्या मातीचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की न्यूट्रल सॉइल म्हणजे उदासीन अशा प्रकारची मृदा हिचा असणारा जो काही पीएच जो आहे तर तो पीएच किती दिलेला आपल्याला 6.5 to 7.5 म्हणजे 6.5 ते 7.5 याच्या दरम्यान त्या मातीचा असताना जो काही पीएच सामू जो आहे तर तो सामू त्या ठिकाणी येताना दिसतो. आणि तिसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे अल्कलाइन सॉइल म्हणजे आम्लारी धर्मी अशा प्रकारची मृदा पीएच हायर दॅन 7.5 म्हणजे अशा प्रकारची आम्लारी धर्मी असणारी जी काही माती जी आहे तर त्या मातीचा असणारा जो काही पीएच जो आहे तर तो पीएच 7.5 पेक्षा त्या ठिकाणी जास्त येताना दिसतो. एवढा डिअर स्टुडंट, in the last lecture we have seen how soil is tested. Next, causes of diminished soil fertility. या ठिकाणी माती जी आहे तर त्या मातीची असणारी जे काही सुपीकता जी आहे तर ती सुपीकता डिमिनिश होणं म्हणजे कमी होण्याची जे काही कारणं जी आहेत तर ती कारणं आपल्याला या ठिकाणी पाहिजे. फर्स्ट असणारे जे काही कॉज जे आहे कारण जे आहे तर ते कारण आपल्याला दिलेलं आहे की सॉइल पीएच लेस दॅन 6 और हायर दॅन 8. माती जी आहे तर त्या मातीचा असणारा जो काही सामू जो आहे तर तो सामू सर्वसाधारणपणे 6 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा त्या ठिकाणी जास्त असतो आणि याच्यामुळे ती माती जी आहे तर त्या मातीची सुपीकता त्या ठिकाणी कमी होताना दिसते. दुसरं आपल्याला दिलेलं आहे की लो प्रपोर्शन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. ही जी काही माती जी आहे तर त्या मातीमध्ये असणारे जे काही सेंद्रिय पदार्थ जे आहेत
तर त्या सेंद्रिय पदार्थांचं त्या ठिकाणी प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी कमी असतं. याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी असणारी जी काही माती जी आहे तर त्या मातीची सुपीकता कमी होताना दिसते. थर्ड, नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ द वॉटर, म्हणजे जमिनी ज्या आहेत तर त्या जमिनीमधून पाणी जे आहे तर त्या पाण्याचा निचरा न होणं. पाणी जे आहे तर ते पाणी काय होताना दिसते तर त्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी साचून राहताना दिसतं. त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ द वॉटर, म्हणजे पाण्याचे आहे तर त्या पाण्याचा निचरा त्या जमिनीमध्ये जर होत जर नसेल तर याच्यामुळे सुद्धा ती असताना जी काही जमीन जी आहे तर ती जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी कमी होताना दिसते. फोर्थ आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं दिलेले, रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप, सतत एकाच प्रकारचं असताना जे काही पीक जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी समजा आपण त्या ठिकाणी कांद्याचं पीक घेतलं तर पुन्हा त्या ठिकाणी तेच पीक त्या ठिकाणी घेतलं तर वारंवार एकाच प्रकारचं असणारं जे काही पीक जे आहे तर ते पीक त्या ठिकाणी जर आपण जर घेतलं तर याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी असणारी जी काही जमीन जी आहे तर त्या जमिनीची सुपीकता जी आहे तर ती सुपीकता त्या ठिकाणी कमी होताना दिसते. फिफ्थ, कंटिन्युअस यूज ऑफ द सलाईन वॉटर, खारं पाणी जे आहे तर त्या खाऱ्या पाण्याचा सतत वापर जर शेतीसाठी त्या ठिकाणी जर केला किंवा सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की अशा पद्धतीचं असणारं जे काही समुद्राच्या किनारी असणारी जी काही शेती, उदाहरणार्थ कोकण पट्टा आहे तर त्या ठिकाणी असणारे जे काही खारं पाणी जे आहे तर त्या खाऱ्या पाण्याचा समजा त्या ठिकाणी वापर होत असेल किंवा इतर कारणाने ते असणारे जे काही जमीन जी आहे तर त्या जमिनीला त्या ठिकाणी खारं पाणी जर त्या ठिकाणी सतत वापरलं जात असेल तर याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी असणारी जी काही जमीन जी आहे तर त्या जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी कमी होतात. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला सिक्स्थ असणारं जे काही कॉज जे आहे तर ते कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे, एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स, म्हणजे रासायनिक खतं असेल, केमिकल फर्टिलायझर्स रासायनिक खतं आणि पेस्टिसाइड्समध्ये त्या ठिकाणी कीटकनाशकं यांचा जर त्या ठिकाणी आपण अति वापर जर त्या ठिकाणी जर केला तर याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी असणारी जी काही जमीन जी आहे, माती जी आहे तर त्या मातीची असणारी काही सुपीकता जी आहे तर ती सुपीकता काय होताना दिसते, कमी होताना दिसते. ब्रॅकेटमध्ये काय दिलेले व्यवस्थित लक्षात ठेवा. वर्ल्ड सॉइल डे म्हणजे जागतिक अशा प्रकारचा मृदा दिन आहे. कोणता तर 5 डिसेंबर, म्हणजे 5 डिसेंबर हा त्या ठिकाणी जागतिक मृदा दिन आहे. आणि याच्यासाठी काय करायचे, टू मेक एफर्ट्स फॉर कॉन्झर्वेशन ऑफ सॉइल, आणि म्हणून मृदा संवर्धनासाठी असणारे जे काही प्रयत्न जे आहेत तर ते प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितलेत. व आपण काय पाहिलंय तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. ऑलवेज रिमेंबर, लक्षात ठेवायचे, सॉइल स्ट्रक्चर is disturbed if chemical fertilizers are used excessively and that lands become unsuitable for soil. काय सांगितले या ठिकाणी की सर्वसाधारणपणे रासायनिक खतं असतील तर त्या रासायनिक खतांचा जर आपण अधिक प्रमाणामध्ये शेतीसाठी जर त्या ठिकाणी जर वापर जर केला तर त्या ठिकाणी जमिनीचा असणारा जो काही पोत जो आहे तर तो पोत त्या ठिकाणी बिघडतो, म्हणजे सॉइल स्ट्रक्चर जे आहे तर ते डिस्टर्ब होतं, म्हणजे जमिनीचा पोत त्या ठिकाणी बिघडताना दिसतो. आणि ती असताना जी काही जमीन जी आहे तर ते जमीन त्या ठिकाणी पेरण्या योग्य त्या ठिकाणी राहत नाही. तेच आपल्याला सांगितलंय की दॅट लँड्स बिकम्स अनसुटेबल फॉर सोईंग, आणि अशा प्रकारची जमीन त्या ठिकाणी पेरण्या योग्य त्या ठिकाणी राहत नाही. क्रॉप शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. त्याचबरोबर आपल्याला जमिनीची असणारी जे काही फर्टिलिटी जी आहे तर ती फर्टिलिटी त्या ठिकाणी मेंटेन करायची, टिकून ठेवायची, आणि ती टिकून ठेवण्यासाठी पिकं जी आहेत तर ते पिकांची आलटापालट त्या ठिकाणी केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, द फर्टिलिटी ऑफ द लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ए व्हीट. आता काय सांगितलं या ठिकाणी महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की सर्वसाधारणपणे गव्हाचं जर पीक जर आपण त्या ठिकाणी जर काढलं तर गव्हाचं पीक काढल्यामुळं त्या ठिकाणी जमिनीचा असताना जो काही कस जो आहे तर तो कस फर्टिलिटी जी आहे तर ती फर्टिलिटी त्या ठिकाणी कमी होताना दिसते. आणि म्हणून हेन्स लेग्युमिनस क्रॉप्स लाईक पीनट, मूग, मॉथबीन, पी, लेंटिल्स, बेंगल ग्रॅम, सोयाबीन शुड बी कल्टिवेटेड टू रिस्टोर द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. आणि मग या ठिकाणी असं लक्षात येताना दिसते की त्या ठिकाणी गव्हाचं पीक जर त्या ठिकाणी जर घेतलं किंवा ते काढल्यानंतर जमिनीचा कस जो आहे तर तो कस त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. आणि म्हणून लेग्युमिनस कॉर्प, आता लेग्युमिनस कॉर्प म्हणजे ज्याला त्या ठिकाणी शेंगा येताना दिसतात अशा प्रकारचे असणारे जे काही लेग्युमिनस प्लांट्स आपल्याला दिलेले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी पीनट असेल म्हणजे त्यालाच आपण त्या ठिकाणी ग्राउंड नट म्हणताना दिसतो, किंवा दुसरं आपल्याला दिलेलं आहे की मूग असेल,
याच्यानंतर मॉथ बीन्स असेल, ज्याला आपण त्या ठिकाणी मटकी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, किंवा पी म्हणजे त्या ठिकाणी वाटाणा म्हणताना दिसतो. लेंटिल्स म्हणजे सर्वसाधारणपणे तूर त्या ठिकाणी असेल, किंवा बेंगल ग्रॅम म्हणजे त्या ठिकाणी हरभरा असेल. सोयाबीन आपल्याला प्रत्येकाला माहिती. यासारखी असणारी जी काही पिकं जी आहेत तर ती पिकं त्या ठिकाणी, गहू जे आहे तर ती गहू कापल्यानंतर काढल्यानंतर अशा प्रकारची असणारी जी काही पिकं जी आहेत तर ती पिकं जर त्या ठिकाणी जर घेतली तर याच्यामुळं त्या जमिनीचा असणारा जो काही कमी झालेला जो काही कस जो आहे तर तो कस का येताना दिसतो, तर त्या ठिकाणी तो भरून येताना दिसतो. आता कसा भरून येताना दिसतो याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी 8वीला 9वीला त्या ठिकाणी पाहणार आहे. अशा पद्धतीने आपण हे प्रकरण जे आहे तर ते प्रकरण त्या ठिकाणी संपवलेलं आहे. पेज नंबर 25वर असणारा जो काही एक्झरसाइज जो आहे तर तो एक्झरसाइज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सोडवून झाल्यानंतर मला त्या ठिकाणी तो सेंड करा.